नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मिलिंद पाटील आणि आज आपण थोडं काही जे बोलूयात ते बोलणार आहोत अँटीबायोटिक विषयी आणि त्याचा होत असलेल्या अंधाधुंद वापराविषयी. मित्रांनो, आजकाल जराही कोणालाही थोडाही सर्दी खोकला झाला की ते हमखास मेडिकलवर जातात आणि तिथून कोणतीही अँटीबायोटिक, मग ती ॲजिथ्रोमायसिन असली किंवा ॲमोक्सिक्लॅव्ह असली किंवा कोणतीही रँडम अँटीबायोटिक घेतात आणि पहिल्या दिवसापासूनच ती घ्यायला सुरुवात करतात. मित्रांनो, पण हे अत्यंत चुकीचं आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो की मोस्ट ऑफ सर्दी खोकला जे असतात ते इनिशियली म्हणजे सुरुवातीच्या काळात हे सेल्फ लिमिटिंग असतात. ते त्याचे बरे होतात आणि ते व्हायरल इन्फेक्शनमुळे म्हणजे व्हायरसमुळे होतात. यात अँटीबायोटिक्सचा असा काही पर्टिक्युलर रोल नसतो. मित्रांनो, अँटीबायोटिक्स कशासाठी यूज होते? जर तुम्हाला तो सर्दी खोकला बॅक्टेरियामुळे किंवा अन्य आजार बॅक्टेरियामुळे झाला असेल तर त्याच्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. मग असा जर सर्दी खोकला झालेला असेल जो इनिशियल फेजमध्ये आहे, सुरुवातीच्या फेजमध्ये आहे, त्याच्यासाठी तो त्याचा बरा होतो जर तुम्ही प्रॉपर हायड्रेशन ठेवलं, प्रॉपर रेस्ट केली, प्रॉपर गरम पाण्याचा गुळण्या केला आणि जर तुम्ही वाफ वगैरे घेतली तर तो त्याच्या 2-3 दिवसांनी बरा होतो. पण अँटीबायोटिक्सचा वापर जर तुम्ही असा अंधाधुंद केला गरज नसताना तर होतं काय? अँटीबायोटिक रेजिस्टन्स नावाचा एक शब्द आहे मित्रांनो, तो आपल्या बॉडीला येतो आणि त्याच्यामुळे जेव्हा खरंच आपल्या बॉडीला अँटीबायोटिक्सची गरज असते पुढे काही इन्फेक्शन झाल्यावर, तर ती अँटीबायोटिक ही प्रॉपरली वर्क करत नाही आणि त्याच्यासाठी हायर अँटीबायोटिक महागड्या अँटीबायोटिक्स या वापराव्या लागतात आणि मग त्याच्याने भरपूर कॉम्प्लिकेशन सुद्धा होऊ शकतात. मित्रांनो, तर जर तुम्हाला सर्दी खोकला झालेले असेल तर वेट अँड वॉच पॉलिसी करा. आधी 1-2 दिवस थोडं स्वतःची काळजी घ्या आणि जर 3 दिवसापेक्षा हे लक्षणं जास्त असेल तर प्रॉपर डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक चालू करा आणि मगच अँटीबायोटिक्स घ्या. कोणतीही अंधाधुंद अँटीबायोटिक्स घेऊ नका. हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करू इच्छितो. धन्यवाद.